ग्रामपंचायतीचा कारभार बघितलाय, पंचायत समितीचा कारभार बघितलाय, झेडपीचा कारभार बघितलाय आणि आज त्याचंच इलेक्शन लागलेलं आहे. वसंतनानांना आठवत असेल, दादा ग्रामविकास मंत्री असताना आपण पंढरपूर नाना इकडे सभापती होते आणि मी माळशिरसला सभापती होते. आम्ही दोघांनी एकही गाव असं सोडलं नाही की जिथं 25-15चा निधी आला आणि गावठाण जे आहेत आपली गावातले रस्ते कधीच सिमेंटचे झाले नव्हते. ते आमच्या दोघांच्या काळात सगळ्यात जास्त रस्ते पंढरपूर तालुक्यात, माळशिरस तालुक्यात, माढा आणि अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात आम्ही करायचे. जेवढी काही सभापती लोकांची टीम होती त्यावेळेस केलं. जिल्हा परिषद म्हणजे काय, दरवर्षी जिल्हा परिषद सदस्य एखादा किलोमीटरचा रस्ता 30 लाखाचं काम आणायचं, डांबरीकरण करायचं, 25-15 निधी आणायचा, त्याच्यातून कामं करायची, पाणी पुरवठ्याची कामं करायचा, त्यातून प्रत्येक वाडी वस्ती कशी पाणी मिळेल, स्वच्छ पाणी कसं मिळेल याचं काम जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य करायचे. इरिगेशनचे बंधारे असतील, लघुपाट बंधाऱ्याची, त्याची कामं कशी पूर्ण होतील याच्यात जिल्हा परिषद सदस्य बघायचे. परंतु गेले 7 वर्ष सरकारने इलेक्शनच लागून दिलं नाही आणि फक्त पालकमंत्री कोण जो असेल आणि तो सरकारी अधिकारी यांनीच सगळं ठरवायचं. त्यामुळे गावगावचा विकास गेल्या 7 वर्षात थांबला. मगाशी अभिजित आबांनी जसं सांगितलं, कोर्टाच्या हिसक्यानंतर इलेक्शन आता लागलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी आता त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात जातील आणि निधी तुमच्यापर्यंत. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, लोकसभा इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, विद्यमान सरकार काय म्हणायचं, डबल इंजिन लावून द्या, डबल इंजिन लावून द्या. जनतेने पण डबल इंजिन लावून दिलं, त्यातल्या त्यात बहिणींनी जास्त लावून दिलं डबल इंजिन. राज्यात पण लावून दिलं आणि वर पण लावून दिलं. लाडक्या बहिणींनी दिलं करून सगळं. अहो दिलं तुम्हाला, आता 1.5 वर्ष झाली. माझे काय सवाल आहेत या ग्रामविकासाच्या मुद्द्यातून. मी गेले 1.5 वर्ष झाले हेलपाटे मारतोय वेगळ्या ऑफिसमध्ये. गेल्या 1.5 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान सडक योजनेतनं किती रस्ते झाले याचा तुम्ही हिशोब काढा. सगळे एकही रस्ता झालेला नाही, सगळे आदिवासी विभागात झाले. ह्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. जिल्ह्यातले अधिकारी बोलवले. आपला मतदारसंघ 2 जिल्ह्याचा आहे, दोन्ही जिल्ह्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोलवले. ते म्हणले आपली लांबी संपलेली. मग मी केंद्रात गेलो. केंद्रात तिथं शिवराज सिंग चौहान साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्या सचिवांना भेटलो, त्यांच्या राज्यमंत्र्याला भेटलो. ते म्हणले तुमच्याकडून प्रस्तावच येत नाही, म्हणून आम्ही देत नाही. पुन्हा खाली आलो, पुन्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणलं मला दाखव तर नकाशे सगळे अख्ख्या जिल्ह्याचे. आपले नकाशे बघितले, म्हणलं ह्यातनं रस्ते किती झाले दाखव आणि न झालेले दाखव. त्यानं न झालेले दाखवले आणि त्याला विचारलं हे का होत नाही, तर म्हणलं हे रोजगार हमीतनं रस्ते झालेले त्यामुळे ते जोडता येत नाही. मग पुढचा प्रश्न विचारला, रोजगार हमीतले कधी झालेत रस्ते. ते मला 1980 सालापासून आतापर्यंत जेवढे रोजगार हमीचे रस्ते झालेत त्यामुळे ती लिंक जोडलेली दिसते. ह्या मेंढापूर पासून भोशापर्यंत जोडलेलं दिसतंय, म्हणून केंद्रातलं सरकार देत नाही. मग मी अनेक लोकांना, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली, तुम्ही सरकारच्या निदर्शनास आणा महाराष्ट्र शासनाच्या. 80 सालचा खडीकरण झालेला रस्ता आज कसा टिकणार आहे, 90 साली झालेला कसा टिकणार आहे, 2 पावसाळ्यात डांबराचा रस्ता टिकत नाही आणि मुरमाचा रस्ता कसा टिकणार आहे. हे कुठेतरी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला लागेल आणि महाराष्ट्र शासनाने केंद्रात जाऊन तिथल्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना भांडायला लागेल. 1.5 वर्ष झालं प्रत्येकाला भेटून सांगतोय मी, तुम्ही डबल इंजिन जोडून दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं. डबल इंजिन जोडून सुद्धा काय फायदा नाही. यांना डोक्याचाच भाग नाही किंवा महाराष्ट्राचा विकास करायचा नाही. सर्वसामान्य माणसांना चांगले रस्ते मिळावे हे घेणं घेणं पडलेलं नाही. मध्यंतरी मी लोकसभेत आबा प्रश्न उपस्थित केला आणि दररोज आपण त्या त्रासाला सगळीच अख्ख्या महाराष्ट्रातली जनता त्रास देते. रेडिओवर मात्र दररोज सकाळी ऐकतो आपण, हर घर नल, हर घर पाणी, स्वच्छ पाणी आहे की नाही. जाईल तिकडे जाहिरात आहे, तर ते काही नळ घराघरापर्यंत पोहोचत नाही अजून सुद्धा. का पोहोचत नाही, केंद्राचे जेवढे पैसे आले महाराष्ट्र शासनाने सगळे पैसे वापरले आणि महाराष्ट्र शासनाने जेवढा हिस्सा द्यायचा आहे
ते पैसे देत नाहीत, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजनांची कामं ठप्प आहेत, बंद पडलेली आहेत. एक कॉन्ट्रॅक्टर पुढं काम करायला तयार नाही. सोलापूर जिल्ह्यातले सगळ्या गावातली कामं आपली आहे अशी थांबलेली, ह्याच्यावर कोण काही बोलत नाही. डीपीडीसीचा निधी नवीनच फॅड निघाले. आपल्या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा होते तोपर्यंत निधी आला. कुठल्या पालकमंत्र्यांनी कोणतंही सरकार असो कधी भेदभाव केला नाही. गेले वर्षभर झाला विरोधातल्या एकाही आमदाराला आणि एकाही खासदाराला 1 रुपयाच निधी दिला नाही. आम्ही कामं सुचवलेली गावं ही काय पाकिस्तानातली गावं आहेत का बांगलादेशातली गावं आहेत? या महाराष्ट्रातलीच आहेत ना. तुम्ही सगळे नियम निकष धाब्यावर बसवून जे लोकप्रतिनिधी नाही, तुम्हाला ज्यांना द्यायचा अधिकार नाही, अशांच्या सूचनेवर तुम्ही निधी वाटायला लागलाय. द्या, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही, तुमचं सरकार आहे. परंतु आम्ही सुद्धा जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत, जनतेने पाडलेले प्रतिनिधी नाही. त्यामुळे आता मी ठरवले, मी सगळी कागद गोळा केलेली आणि मी आता हायकोर्टात जाणार आहे. हायकोर्टात जाऊन ह्यांना इसका दाखवणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रालाच नियम करून टाकतो तिथं कोर्टाकडून. माझ्या जनतेला, माझ्या लोकांनी मागणी केलेल्या प्रत्येक रुपया आम्ही टॅक्समधनं भरलेला आहे आणि आमच्या जनतेला मिळायला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करणार नाही आणि तो निधी मिळवून दिल्याशिवाय आम्ही दोघंही स्वस्थ बसणार नाही. आम्हा मगाशी बसल्या मला एक सुचलं, तिकडं वसंत नाना देशमुख आहेत, इकडं आता करकमची देशमुख आले. 2 टोकाला 2 देशमुख झाली. तुम्ही या टोकाला पाटील आहे, मी बॉर्डरवर पाटील आहे. पंढरपूर तालुक्याचा गड कसा जातोय बघू आपण. आपला झाला पाहिजे, आपण सगळ्या बाजून संरक्षण करू. आपली जबाबदारी, आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची 100% जबाबदारी आपल्या चौघांची, आणि त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आदरणीय मोठे दादांचा आणि पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यावर या माढा लोकसभा मतदारसंघातली जनता एवढी हुशार आहे. नगरपालिका इलेक्शनला करमाळा आली का ह्यांची, कुर्डवाडी आली का ह्यांची, अकलूज आली का ह्यांची, पंढरपूर आली का ह्यांची, सांगोला आली का ह्यांची, मंगळवेढा आली का ह्यांची. सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीणची जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे. याद राखा, जनतेला डिवचायला जाऊ नका. लोकसभेला सुपडा साफ केलाय, विधानसभेला केलाय, नगरपालिकेला केलाय आणि आता कशाचा करायचंय? काय करायचंय? पूर्ण सुपडा साफ करायचा आहे. यांना पाणीच दाखवायचंय आपल्या जिल्ह्याचं काय आहे. आणि आवर्जून सांगायचंय, मी गेले अनेक वर्ष झालं बघतोय आणि आपण सगळे बघतोय, आपलं सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र पंढरपूर, तिथं पाण्याची अवस्था काय आहे, उजनीच्या पाण्याची अवस्था काय आहे आणि ह्याचे दुष्परिणाम कित्येक पिढ्या पुढे होणार आहेत. म्हणून मी केंद्रीय पोल्युशन बोर्डाला जाऊन भेटलो होतो आणि माझ्या विनंतीवर आता येत्या 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत केंद्राची पोल्युशन बोर्डाची टीम भीमा नदीचं सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहे. पुणे जिल्ह्यापासून सुरू करणार आहे आणि आपल्या पंढरपुराच्या मंदिरापर्यंत मी त्यांना स्पॉट लिहून दिलेले. या सगळ्या स्पॉटचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून केंद्र शासन महाराष्ट्र शासनाला हे प्रदूषण कसं रोखायचं या बाबतीचे आदेश देणार आहे. जे जे काही जबाबदाऱ्या तुम्ही माझ्यावर आणि आबांवर टाकताय, आम्ही तत्परतेने करण्याचा प्रयत्न करतोय. आबा, माझं एक विनंती आहे की मोठ्या दादांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एक स्वप्न बघितलं होतं आणि ते जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितलं होतं. आपल्या सोलापूर जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मेंढापूर येथे, मेंढापूर मोडणी महापुरुष हा सगळ्यात सेंटर आहे. आबा, आपण दोघं मिळून 1000 एकर जमीन शोधून काढायची आणि आपल्या जिल्ह्याचं एअरपोर्ट इथं झालं पाहिजे. सगळ्या तालुक्यांना इथून येता जाता MIDC तर आल्याच पाहिजे, परंतु पंढरपूरला येणारा भाविक सुद्धा आपली शहरं कधी वाढणार आहे जेव्हा दळणवळण व्यवस्थित होणार आहे. दादांनी त्या काळी बांधकाम मंत्री असताना 3 पदरी रस्ते केले, पंढरपूरला जास्तीत जास्त भाविक यावे.
नंतर दादा खासदार झाले, दादांनी गडकरी साहेबांना पत्र लिहिलं, गडकरी साहेबांनी सगळेच रस्ते पंढरपूरच्या दिशेनं येणारे सापदरी केले. आपला हा एवढा राहिला होता, ते सुद्धा मी पत्र गडकरी साहेबांना दिलं, सर्वे झाला, आता त्याची टेंडरची प्रोसेस चालू झालेली आहे. म्हणजे आपला टेंभुर्णी पंढरपूर रस्ता सुद्धा पूर्णचा पूर्ण 4 पदरी होऊन जाणार आहे आणि सिमेंटचा रस्ता होणार आहे. जे जे काय करता येते ते करतोय. विमानतळ जर झालं आणि ह्या परिसरात झालं तर पूर्ण जिल्ह्याचं सेंटर होणार आहे आणि यातून नुसतं प्रवासी वाहतूक होणार नाही, आपल्याला बघायचं आहे कार्गो वाहतूक कशी होईल. म्हणजे या भागात जे काय बेदाणं उत्पादन होते, केळीचं उत्पादन होते, जे जे काय शेतीमालाशी निगडीत गोष्टी आहेत त्या देशभर गेल्या पाहिजेत, परदेशात गेले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आणि मी तसंच आपण केंद्राच्या RDSS योजनेमधून 5 MVAचा मेंढापूर सबस्टेशनला ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला. जेवढं काही केंद्रातून निधी आणता येतोय तो आणण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा करून देता येईल या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल. मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि आदरणीय आबांच्या सूचनेवरून डॉक्टर मृदुला तळेकर यांना पश्चिम महाराष्ट्र पहिला महिला उपाध्यक्षाच्या नावासाठी आम्ही दोघंही मिळून शिफारसही करू आणि तुम्हाला पदी आणून द्यायची जबाबदारी या ठिकाणी घेतो. तुम्ही सगळ्या महिलांनी सक्रिय राहावं अशी विनंती करतो. आणि आज एक अभिमान वाटला की सगळ्या भगिनी जेवढ्या बोलल्या, मनापासून बोलला, महिलांनी पुढे आलं पाहिजे. आता तुम्ही जिल्हा परिषदेत किंवा पंचायत समितीत जाऊन काम करणार आहे, जे काम केले ते जनतेला समजलं पाहिजे आणि बोलायला तुम्ही धाडसाने पुढे येत आहे, एक अभिमान वाटतोय. असंच करत राहावं असं मी आपल्या सर्व भगिनींना विनंती करतो. आणि सक्रिय राहा, नाहीतर सांगताल नवऱ्याला ते बघा काय आहे काय नाही. बिनधास्तपणाने काम बघा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभा राहू. आणि जनतेला जाता जाता विनंती करतो की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शनमध्ये आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोठेदादा, आदरणीय अजित पवार साहेब, सुप्रियाता यांच्या विचाराची माणसं ZP सभागृहामध्ये घालवा. आपलीच ZP ठेवायची आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी जिल्हाभर प्लॅनिंग केलेलं आहे. त्या प्लॅनिंगला आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने साथ दिली, इथून पुढे देत राहा एवढेच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपला स्वाभिमान जागृत ठेवावा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद.